रुग्णालय प्रशासनाला सरकार जाब विचारणार का? रुग्णालयाची मगरुरी उतरवणं सरकारचं कर्तव्य आहे. सामान्य पुणेकर रुग्णालयामध्ये सुरक्षित आहेत का? भाजपच्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नाहीये, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. जी दुर्दैवी घटना घडलेली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या परिवाराला मिळेल. मला याच्यात परत एकदा मी सांगतो, राजकारण आणायचं नाही, कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाहीये, कुठच्याही व्यक्तीने ह्याच्यात खेचायचं नाहीये. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल, न्याय देऊ शकत नसतील, तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही, हा एक प्रश्न आज उपस्थित होतो. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे, त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती, हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही, आज हा सरळ प्रश्न आहे.